रामकृष्ण हरी. उद्या होलिका सण. प्रत्येक सण येणारा काही ना काही जीवनामध्ये उतरण्यासारखं घेण्यासारखा असा सण येत असतो. तर उद्या होलिका सण. भगवंताने दिलेला जो प्रसाद आहे आणि प्रसाद हे अग्नीच्या साक्षीनं हे पूजा रूपाने लक्ष्मीला समर्पित करायचं आहे, म्हणजे होली आहे. नव चैतन्य घेऊन येणारा सण आहे. आपण दुसऱ्याविषयी क्रूर भावना ठेवत असाल ते बदलण्याचा दिवस म्हणजे होलिका. आणि जीवन जगत असताना की साफल्य जीवन जगलं पाहिजे, त्याला जीवनामध्ये मजा आहे. कुटील भावना ठेवली तर आपण दुसऱ्याविषयी कुटील भावना ठेवली तर निश्चित आपण सुद्धा त्यामध्ये गतप्राण होणार आहे, हे आपल्याला लक्षात येत नाही. आणि असा एक किस्सा आहे. भक्त प्रल्हादाला होलिका अशी एक आहे ते अग्नीही त्याला जाळू शकत नाहीत, असं त्याला होलिकेला वरदान होतं. आणि ते हिरण्यकश्यपूला म्हणाली, मी माझ्या मांडीवर भक्त प्रल्हादाला बसवा. आणि तिला एवढा आत्मविश्वास होता की अग्नी मला काही करू शकत नाही, म्हणून ती म्हणाली, मी साबीत राहीन आणि प्रल्हाद जळून जाईल. हा त्याचा भ्रम होता. आणि अशा पद्धतीनं प्रल्हादाला मांडीवर घेतला आणि होळी पेटवली आणि पेटल्या अग्नीमध्ये त्याने प्रवेश केलेला आहे. प्रल्हादाला संघ घेतलेला आहे. आणि भगवान परमात्मा ज्याचा पाठीराखा आहे त्याला अग्नी काही करू शकत नाही, कुठला पाणीही काही करू शकत नाही. कुठली जी का हानिकारक वस्तू आहे त्या भक्ताला काहीच करू शकत नाही. त्या न्यायाप्रमाणे भक्त प्रल्हाद असणारा अगदी साबूज राहिला आणि होलिका जळाली. सांगायचं तात्पर्य, दुसऱ्याचं वाईट केलं तर स्वतःचं वाईट होतं. हा जो भ्रम आहे, मी दुसऱ्याचं वाईट करतो असा जो विचार आहे, तो विचार टाकून देण्याचा दिवस म्हणजे होलिका आहे. अंगणामध्ये होळी पेटवायची आहे आणि आपलं विचार त्या होलीमध्ये समर्पित करून त्या होलीच्या तेजानं विवेक विचार आपल्या मनामध्ये धारण करायचा, तो दिवस म्हणजे होलिका आहे. आपण दुसऱ्याविषयी सदैव चांगली भावना ठेवणं ह्या प्रकाशाचं प्रतिबिंब आहे. त्याची जोपासना केली पाहिजे. कारण वेळोवेळा येणारा हा सण आहे, प्रत्येक वर्षाला येणारा सण आहे. आणि विचार म्हणजे सतत बदलणारे असतात. कधी ठाम विचार नसल्यामुळं फार मोठी भानगड होती आहे. जे विचार आहेत, सद्विचार बदलतात, कुबुद्धी विचार येतात, हे चक्र दोन्ही चालूच राहते. आपल्या जीवनामध्ये जसं आपण आहार घ्याल आणि जसं आपलं कौटुंबिक वातावरण असेल त्याप्रमाणे विचारधारा मिळते. जशी संगत कराल त्याप्रमाणे विचारधारा मिळते. या होलीच्या निमित्ताने एकच आपण भगवंताला मागणं मागू शकतो, भगवंता जेणेकरून तुझ्या विचाराकडे येण्याची आम्हाला सद्बुद्धी दे. त्या होलीच्या रूपानं जे निघणारा जो दिव्य प्रकाश आहे, त्या प्रकाशामध्ये आम्ही उजळून निघो आणि आमच्यामधील जे कुटील भावना आहे ती त्यामध्ये जळून खाक होऊ,
हीच मागणं मागायचं आहे. रामकृष्ण हरी. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं.